बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची नाही जिद्द शक्तीपीठ रद्द. भारत माता की जय. भारत माता की जय. शेतकरी एकजुटीचा जय हो. शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे. या महामार्गाला विरोध करत 12 जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील जाणार असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा एल्गार पुकारण्यात आला आहे. मारवती ज्ञानबा डांगे, राहणार वरवटी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. इथला मी रहिवासी. माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे. राहतं घर आहे शेतामध्ये. सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं. आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही. आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन. आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला आणि बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणतात. आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले. गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव. आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय. आज दूध काढू दिलं नाही, मारकी जनावर घरी लेकर वाळ. आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी. आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं. आज जर ही जमीन गेली तर आम्हाला भीत पाहिजे पर्याय नाही. की असं चांगलं नाही. सरकार म्हणले नाही करायचं. म्हणले इलेक्शनच्या आधी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू, म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही या म्हणले, बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले. आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे. पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही. हाकालूनच आम्हाला काढायचे. आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट, ही बरोबर नाही. असं वागणं सरकारचं, आम्ही करायचं तरी काय, ही चुकीचं वागणं सरकारचं. आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं. आजपर्यंत 10 वर्ष मी कारखाना केला, माझे पायाचे हाड ही झाले, कमरेचे मणक्याचा आजार झाला. आता मी कारखाना सध्या करू शकतो. सरकारनं जर हट्टास केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची पुढली भूमिका काय? शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, नको ही मार्ग आम्हाला. दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे, त्याच्याच एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय. म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत. आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून. त्या टायमिंगला आमच्या आवळीचे झाडं, आंब्याचे झाडं तोडून काढली. त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला. कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तर तिकडे टावर उभं केले. आता बी तीच होणार आहे. आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील. अन्याय करू नये गोरगरीबावर, ही चांगलं नाही असं वागलं. मी गजानन मेवार, जिल्हा नांदेड. माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे. ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही. आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं, ह्या सांगतात. आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत. हा सगळा त्यांचा षडयंत्र आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला. हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितलं. आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला.
तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याच्यात? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळा फॉरेनला शिकतील. अरे आमच्या लेकरं बाळा साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या. ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावंच? कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो, आमचा तडतडाट तुम्हाला लागल. हा तुम्ही आमचा घात करू नका, ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो. शेतकऱ्याचा तडजड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही, हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार. मी माजी शेतकरी श्रेय संपाळ वन्नूर, कोल्हापूर जिल्हा कागद तालुका, गाव वन्नूर. मी माजी शेतकरी. या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आज मुंबईत आलेलो आहे. सरकारने जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं, जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी, बाधित शेतकऱ्यांची सगळीजण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं. आम्ही कोल्हापूर जिल्हा आम्ही त्यात माघारी पडणार नाही. त्यासाठी मी 50 जनावरांची व्यवस्था करणार. मी स्वतःहून आहे. कडबाकुटी लागते, किती किलो लागते ते पण मला माहिती आहे. जनावरं आमची जुजणी आहेत आणि जनावरं माणसावर प्रेम करतात, मालकाला धनीमुंचन सोडत नाहीत. त्यामुळे ती जनावरं घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होतं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल, राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती. आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे, निश्चित आहे. जमीन किती जाते? माझी 1.5 एकर जाते आणि विहीर आहे माझी 2200 फूट लाईन माझी. विहिरीसह जाते. 7 विहिरी आमच्या लाईन असतात. 7 विहिरी? 7 विहिरी 7 जणांच्या आमच्या. होय. भावकीतले शेजारी आमचे शेजारी आहेत ते 7 विहिरी आहेत.